हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा अतिशय आवश्यक असा टॉपिक सांगणार आहे। एखाद्या देशाची आर्थिक प्रगती कशी मोजली जाते हे तुम्हाला माहीत आहे का? यासाठी वापरली जाते एक महत्त्वाची संकल्पना आणि ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न। राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? तर एका वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेमध्ये तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजार मूल्याची बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय। आता या राष्ट्रीय उत्पन्नासाठी काही थोर अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या व्याख्या सांगितलेल्या आहे। त्यामध्ये प्राध्यापक मार्शल यांनी म्हटलं आहे की एका वर्षात निर्माण झालेल्या वस्तू व सेवांचे एकूण मूल्य म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय। असे हे आपल्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे अतिशय महत्त्वाचे असून याची काही वैशिष्ट्येसुद्धा सांगितली जातात। ते एका वर्षासाठी मोजले जाते, फक्त अंतिम वस्तू व सेवांचाच समावेश केला जातो आणि त्याचे मूल्य पैशात व्यक्त केले जाते। राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 3 प्रमुख पद्धती वापरल्या जातात। पहिली आहे उत्पादन पद्धत, तर ती उत्पादनातून निर्माण झालेल्या मूल्यवर्धनाची बेरीज करत असते। दुसरी आहे उत्पन्न पद्धती, वेतन, व्याज, नफा आणि भाडे यांची बेरीज यामध्ये केली जाते। तिसरी आहे खर्च पद्धती, उपभोग, गुंतवणूक, सरकारी खर्च आणि निव्वळ निर्यात यांची बेरीज खर्च पद्धतीमध्ये केली जाते। या 3 पद्धतींच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न हे काढले जात असतात। या सर्वांमध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर एका वर्षात तयार झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजार मूल्याची बेरीज म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न होय। हे स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे। म्हणूनच राष्ट्रीय उत्पन्न ही देशाच्या आर्थिक आरोग्याचा आरसा मानली जाते। राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना या अतिशय महत्त्वाच्या असून आपल्याला GDP, NDP, GNP, NNP या संकल्पना सविस्तरपणे अभ्यासणे अतिशय महत्त्वाचे आहे। तर ते आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू। असाच अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो करा।